हायट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही। नेमकी कोणती विकास कामं आता झालेली आहेत? या भागात 10 वर्षात केलं काय? 20-30 वर्षाचं नियोजन करून फ्री होल्डचा प्रश्न, ही जी तुम्ही विकासाची यादी सांगताय ही दिसते कुठं? ते नुसतं 20% बोलतात, 80% झाले त्याच्यावर बोलत नाही। या न्यायालयाची शहराला या ठिकाणी गरज आहे। ती दिसायला पाहिजे, त्याचा लोकांना फायदा व्हायला पाहिजे। समोर तुम्हाला आम्ही उत्तर देऊ शकतो। लोक हुशार आहेत। इथं कामं करताना काही भ्रष्टाचार झालेला आहे, तुम्ही सिद्ध करा ना। तर नुसते आरोप करून या ठिकाणी चालणार नाही। हे उद्योग काही बाहेर जात आहे, त्या आरोपाचा पुरावा द्या। हे वातावरण डिस्टर्ब होत। लोकांना माहिती आहे कोण काय केलंय। तुमचं सरकार होतं तर आणायला पाहिजे होतं ना, तुम्ही काय केलं नाही। 100% महेशदादांनी निवडून दिले। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती आपण आमदार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातो आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जे हे शहर आहे, या शहराचा भाग असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्योगनगरी आहे, आपण सगळ्यांना परिचित आहे हा भाग। इथं नेमकं आमदार कसा असावा या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलतोय। आज माझ्यासोबत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगिरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की त्यांच्या संकल्पनेमध्ये मनामध्ये आमदार कसा असला पाहिजे। आपलं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये। एकूण चर्चा अशी नेहमी असते की आमदार कोण होणार, परंतु त्यावेळेस नावांची चर्चा होते, पण आमदार कसा असावा हे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळी मग तिथल्या समस्या, प्रश्न, विकासाचे मुद्दे ह्याची चर्चा होते आणि हेच विचारमंथन व्हावं ही आमची ह्या एकूणच जो आमचा दौरा आहे त्याची एक म्हणजे उद्दिष्ट तेच आहे। तर आमदार नेमका तुमच्या भोसरीमध्ये कसा असावा तुम्हाला काय वाटतं? महेशदादा लांडगे गेले 10 वर्षापासून ह्या भागाचं नेतृत्व करतात। 14 ते 19 अपक्ष आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी कामकाज खूप चांगल्या पद्धतीचं केलं। 2016च्या अखेरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी समर्थन देऊन प्रवेश केला आणि त्यानंतर 2019ला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले आणि अशा पद्धतीनं महेशदादा लांडगेंचं यांचं ज्या भागामध्ये जे नेतृत्व आहे तो दूरदृष्टी ठेवून करणारं एक चांगलं नेतृत्व आहे। त्यामुळे कुणी काही जरी म्हणत असेल तर ह्या भागातले जे विकास कामं त्यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि महापालिकेचे काही सहकार्यानं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं या ठिकाणी महापालिकेसुद्धा खूप चांगल्या योजना या पिंपरी शहरासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने एक दूरदृष्टी ठेवून करणारा नेता असला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि या निवडणुकीमध्ये कुणी काही जरी म्हटलं 2 टर्म त्यांचे झालेले आहेत, हायट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं खूप चांगलं मतदारसंघामध्ये काम करत असताना या ठिकाणी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। कुणी कुठलाही आरोप करत असेल, फेक करत असेल तर कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी नागरिक थारा देणार नाही अशा पद्धतीचं महेशदादा लांडगे। तुम्ही विकास कामांचा उल्लेख करताय, नेमकी कोणती विकास कामं आता झालेली आहेत किंवा प्रस्तावित आहेत, अशी कुठली सांगता येते? तुम्हाला आता खरं म्हणजे आमचा प्रभाग 8 हा इंद्रायणनगर, संतनगर, सेक्टर 1 ते 13चा हा भाग ह्यामध्ये येतो। ह्या भागातला एक मोठा प्रश्न या ठिकाणी लोकांचा होता, हे जे सर्व घरं आपण प्लॉट घेतले, घरं घेतले, हे पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही हे घरं या ठिकाणी घेतले। हे खरं म्हणजे प्राधिकरणाचे फ्री होल्ड नव्हते, 99 वर्षाच्या कराराने हे घरं आपल्याला मिळालेले होते। आपण खरं म्हणजे 99 वर्षानंतर हे जागा, ही घरं परत सरकारकडे या ठिकाणी जाणार होतं, त्याला 99 वर्षाचं लीज म्हणतात। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये हा फ्री होल्डचा प्रश्न मुख्यतः महेशदादा लांडगे यांनी या ठिकाणी मांडला आणि सरकारने तो मान्य केला आणि आपल्याला कल्पना आहे की त्याचा GR सुद्धा या ठिकाणी निघाला आहे। त्यामुळे आपण ह्या भागातल्या जे प्राधिकरणाच्या भागातल्या आता PMRD मध्ये समाविष्ट आहे, याच्यातनं आपण सगळेजण
स्वतः मालक होणार आहोत अशा पद्धतीचा खूप चांगला निर्णय आमच्या ह्या प्राधिकरणवासियांच्या लोकांसाठी हे केलेलं आहे. अशा माध्यमातून महापालिकेच्या या शहरामध्ये आपल्याला कल्पना आहे, मी पण स्थायी समिती अध्यक्ष 2019 ते 20 या काळात होतो. भामा आणि आंध्रा आस्केड ही जी 100 MLD आंध्राचे आणि 167 MLD भामा आस्केडचं हे ठिकाणी शासनाकडनं मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून महापालिकेची निविदा काढून आपण चिखलीच्या WTP प्लॅन्ट म्हणतात ते प्लॅन्ट आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. जवळपास 100 MLDचं काम पूर्ण झालेलं आहे. 50 MLD शहराला मिळालेले आहेत. अजून 50 MLD आत्ता मिळतं आहे आणि 167 MLD भामा आस्केडचं सुद्धा येणारे 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये आलं तर दूरदृष्टी ठेवून पुढच्या 20-30 वर्षाचं नियोजन करून या ठिकाणी हे पालिकेचं शहरातला पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खरं म्हणजे पवना धरणातनं फक्त 550 MLD आपण पाणी या ठिकाणी उचलत होतो. ते शहराला या ठिकाणी भागत नव्हतं. आपल्याला शहराची लोकसंख्या जर आपण पाहिली 2011, 2018, 2022 आणि 2024ची लोकसंख्या जर पाहिली ते 5 लाखापासून आज 36 लाखापर्यंत लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे आपण या शहराचा पाण्याची भूक भागवण्यासाठी आपण हे भामा आंध्रा आस्केडचं पाणी या शहरामध्ये आणलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 20-25 वर्षाचा पाण्याचा प्रश्न या लोकांचं या ठिकाणी मिटणार अशा पद्धतीचं एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. भारतातलं पहिलं वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर आपल्याला माहिती आहे मोशीला डिपो आहे त्या माध्यमातून हजारो टन लाखो टन या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे 15 मेगावॅटचा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प या महापालिकेच्या माध्यमातून महेशदादांनी प्रयत्नाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला म्हणता येईल या लोकसभेच्या काळामध्ये आपल्याला विरोधकांनी फेक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवला. त्यामुळे त्या माध्यमातून संविधान मोदी साहेब या ठिकाणी रद्द करणार आहेत, हे आरक्षण रद्द करणार आहे अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह लोकसभेच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालं. आपल्याला कल्पना आहे आदरणीय नरेंद्र मोदी या ठिकाणी 3 वेळा हॅट्रिक म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु शपथविधीच्या कालामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता लोक म्हणतात 2024मध्ये त्यांनी या संविधानाला नतमस्तक लावलं. आपण जर टी व्हीमध्ये पाहिला असेल तर 2014लाही त्यांनी नतमस्तक लावलं, त्या संविधानाला नमस्कार केला. 19लाही नमस्कार केला आणि माथ्याला त्यांनी ते संविधानाला हात लावला. आणि अशा पद्धतीनं 2024ला सुद्धा संविधानाला प्रथम प्राधान्यक्रम घेऊन नतमस्तक होऊन त्यांनी शपथविधी या ठिकाणी घेतली. भारतातला हा पहिला प्रधानमंत्री आहे की ज्यांनी 2014ला लोकसभेमध्ये प्रवेश करताना जमिनीला नतमस्तक होऊन हे माझं देवालय म्हणून त्यांनी प्रवेश केला. अशा भारतीय जनता पार्टीमध्ये महेशदादा लांडगे या ठिकाणी काम करतात. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये जवळपास 7 ते 8 प्रोजेक्ट आपण केले. माझ्या स्थायी समितीच्या काळामध्ये ते काही प्रकल्पांना मंजुरी दिली. आपण त्याला 4000 लोकांपेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी घरं दिलेले आहेत. PMRDA प्राधिकरणाच्या माध्यमातून 4500 घरं आमच्या सेक्टर 12मध्ये या ठिकाणी केलेले आहेत. त्या माध्यमातून लोकांना आपण त्या ताबा या ठिकाणी दिले. अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या प्रकारचं विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत. लोक म्हणतात की ह्या भागात 10 वर्षात केलं काय, म्हणून तर सांगायला आपल्याला शब्द कमी पडतील अशा पद्धतीचं आहे. आता असं म्हणता येईल आपल्याला या न्यायालयाची शहराला या ठिकाणी गरज आहे. आपल्या सेक्टर 12च्या पलीकडच्या बाजूला म्हणजे MNGLचा गॅस पंप त्याच्या बाजूला मध्ये न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने ते शासकीय असल्यामुळे न्यायमूर्तींच्या शुभ असते. हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे शुभ असते. त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन त्याचं बांधकामाला या ठिकाणी चालू केलेलं आहे. अशा पद्धतीनं खूप गोष्टी या ठिकाणी सांगता येईल. बायोडायझर असेल ड्रीम पार्क असेल. अशा पद्धतीनं मोशीमध्ये जवळपास आपल्या 1000 बेडचं दवाखाना जे आहे म्हणजे वायसीएम आमच्याकडे 750 बेडचं वायसीएम आहे. तो शहराचा हत्ती या ठिकाणी पांढरा हत्ती म्हटलं जातं. अशा पद्धतीनं वायसीएमला बराबरीला घेऊन मोशीचं जवळपास 1000 कोटीचं बेड या ठिकाणी आपण त्या बांधकामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मगाशी मी सांगत होतो संविधान भवन भारतातलं पहिलं संविधान भवन या आपल्या सेक्टर 12 म्हणजे योगा आमच्या प्रभाग 8च्या सेक्टर 12च्या सेक्टर 11च्या मागच्या बाजूला या ठिकाणी संपन्न होणार आहे. जवळपास 7.5 एकरमध्ये हा संविधान भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे. एक भारताचा आदर्श एक संविधान भवन म्हणजे भारतातलं पहिलं आपल्या या पिंपरी शहरामध्ये होणार आहे. अशा पद्धतीने मोठी यादी तुम्ही विकासाची सांगताय खरं तर, पण विरोधकांकडून मगाशी तुम्ही म्हटलं तुमच्या बोलण्यामध्ये तो उल्लेख होता की 10 वर्षामध्ये काय केलंय, पण त्यांचा असा आरोप आहे की ही जी तुम्ही विकासाची यादी सांगताय ही दिसते कुठं, कागदावर असून उपयोग काय आहे? ती दिसायला पाहिजे, त्याचा लोकांना फायदा व्हायला पाहिजे, त्यांना जीवन सुखमय व्हायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा भामा आस्केड पाणी कारविंद झालेली आहे.
वेस्ट टू एनर्जी कार्यान्वित झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं सगळं घरं आपण ताब्यात दिलेले आहेत. सेक्टर 12चे घरं आपण ताब्यात दिले आहेत. अशा खूप गोष्टी आपण केलेल्या आहेत. एक 2-3 न्यायालयाचं आता बांधकाम सुरू झालं, स्लॅबपर्यंत आलेलं आहे. संविधान बनायचे भूमिपूजन ठीक आहे शेवटी झालेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी इन प्रॅक्टिकल सुरू झालेल्या आहेत. असं काय नाही की जवळपास 20% अजून व्हायचे आहेत प्रकल्प, तर नुसतं 20%वर बोलतात. 80% झाले त्याच्यावर बोलत नाहीत. मग तुम्ही त्या संदर्भातलं चर्चासत्र घ्या, त्याला आम्ही त्या समोर तुम्हाला आम्ही उत्तर देऊ शकतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. केवळ फक्त आरोप करून निवडणूक जिंकता येते का? नाही, नुसतं आरोप करून बघा, ही शहरातली लोकसंख्या जी आहे, जनता जी आहे, ही औद्योगिक नगरी आहे आणि सांस्कृतिक नगरी आहे. आपल्या संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींची म्हणजे त्या पुण्यभूमी या ठिकाणी या शहराला स्पर्श आहे. त्यामुळे नुसतं फेक निगेटिव्ह करून इलेक्शन जिंकता येत नाही. लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत. लोकांना माहिती आहे कोण काय केलं आहे. तुम्ही नुसतं जर फेक निगेटिव्ह तर काही जरी केलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. लोकांना वाटतं आहे विरोधकांना की आम्ही हे फेक पसरून आम्ही इलेक्शन जिंकू, अशा पद्धतीने त्यांना वाटतं. परंतु ही जनता योग्य विचार करते आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार महेशदादा लांडगे यांना प्रचंड मताने तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यामध्ये सगळेच जनता आशीर्वाद या ठिकाणी 100% देतील. विरोधकांकडून आणखी एक मुद्दा फार महत्त्वाचा उपस्थित केला जातोय की इथं कामं करताना काही भ्रष्टाचार झालेला आहे आणि कामं अर्धवटच झालेली आहेत, ती पूर्णत्वास गेली नाही. याच्याकडे कसं बघता तुम्ही? हे बघा, भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही त्या संदर्भातला नुसते आरोप करून या ठिकाणी चालणार नाही. तुम्हाला जर भ्रष्टाचार आरोप करायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा पुरावा द्यायला पाहिजे, ते सिद्ध करायला पाहिजे. आणि तुम्हाला न्यायालय आहेत, हायकोर्ट, स्थानिक न्यायालय आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकारे एक तरी कोणी न्यायालयात गेलं का? मग तुम्हाला जर नुसते आरोप करायचे, नुसते खोटे फेक नेरेटिव्ह या ठिकाणी निर्माण करायचे, केवढंच हे करू शकतात. तुम्ही सिद्ध करा ना. गेले 5 वर्ष तुम्ही प्रत्येक टेंडरला, प्रत्येक निविद्याला, प्रत्येक कामाला महापालिकेच्याला भ्रष्टाचार अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी केलं जातं. जर तसं खरं असेल तर तुम्ही संदर्भातले पुरावे द्या. महापालिका प्रशासन आहे, महाराष्ट्र सरकार आहे. मधल्या काळात 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार होतं. तुम्ही त्या काळातला चौकशीचा आदेश आणायला पाहिजे होता. तुमचं सरकार होतं तर आणायला पाहिजे होतं ना. तुम्ही काय केलं नाही. परत आता आपला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपलं महायुती सरकार स्थापन झालं. या माध्यमातून तुमचं सरकार असून तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती. तुमचा पण आयुक्त या ठिकाणी आणलेला होता, ते केलं नाही. नुसतं तुम्ही आरोप करता. आरोपाचा पुरावा द्या आणि तुम्हाला जर काय कुणी दाद देत नसेल, समजा महायुती सरकार दाद देत, महाविकास आघाडी होता, तुमच्याकडनं तुम्ही शासनाचा आदेश या ठिकाणी आणायला पाहिजे होता. जरी शासन ऐकलं नाही तर तुम्हाला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, यामध्ये तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही एक तरी प्रकरण घेऊन गेलेत का? नाही गेलेत. नुसते सांगून होणार नाही. आता 20 नोव्हेंबरला मतदान करायचं आहे. भोसरीकरांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून मतदानावरती ते बटन दाबलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार महेशदादा लांडगे या ठिकाणी आहेत. दूरदृष्टी ठेवून एक चांगलं नेतृत्व या भोसरी भागाला मिळालेलं आहे आणि लोकांना माहिती आहे. लोक 100% मला खात्री आहे की यांच्या मागं सगळ्या प्रकारचे जे उद्योजक असतील, सामान्य नागरिक असतील, कामगार असतील, अधिकारी वर्ग असतील, सर्वजण म्हणजे महिला माता भगिनी असेल. आपल्याला माहिती आहे की शासनाच्या वतीने खूप काही योजना ह्या वर्षभराच्या कालखंडामध्ये केले आहेत. ते महिला भगिनीमध्ये आपल्याला माहिती आहे लाडकी बहिणी योजना ह्या माध्यमातून खूप चांगलं या ठिकाणी त्याच्यावर फेक करतात. हे इलेक्शननंतर बंद करणार आहे. पण 100% तुम्हाला सांगतो ही कुठलीही योजना कुठल्याही प्रकारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही. त्यामुळे हे कायमस्वरूपी चालणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून 100% महेशदादा निवडून देतील. ही उद्योगनगरी आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, तर या उद्योगनगरीमधले हे उद्योग काही बाहेर जात आहेत, बंद पडत आहेत, नव्यानं उद्योग यायला पाहिजेत. इथली ही उद्योगनगरीचे हे जे बिरुद आहे हे कायम टिकलं पाहिजे. तर या संदर्भातलं हे वातावरण डिस्टर्ब होत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. हे पहा, आता जेव्हा महाविकास आघाडी सरकार गेलं, महायुती सरकार आलं, आपल्याला माहिती आहे की गुजरातला अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह केला. महाराष्ट्राचा जो क्रमांक होता, आपण महाविकास आघाडीच्या काळातला तुम्ही घ्या, आज महाराष्ट्र भारतातला 1 नंबर औद्योगिकमध्ये काम मिळवलेला हा राज्य म्हणून घोषित या ठिकाणी झालेला आहे. तुमच्या काळात 6व्या-7व्या नंबर होता, आपण आज परत 3 नंबरवरून 1 नंबरला या ठिकाणी आलेले आहे. आपण म्हणतो जे 3 मेट्रिक मिलियन डॉलरचं देश करण्याचं, आपण 5 मेट्रिक मिलियन डॉलरचा आपण देश विकसित करण्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. खरं म्हणजे
या देशाचा विकास जडणघडणीमध्ये अनेक लोकांनी राजकीयमध्ये आता काम केलं. अटल बिहारी वाजपेयींनी जवळपास 3 टर्ममध्ये 5-6 वर्षाचं काम केलं. आता जवळपास 11 वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावरती भारताचं आज काय कसं नाव उल्लेख होतं आहे, भारताला किती रिस्पेक्ट बाहेर गेल्यावर मिळतं हे आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी या ठिकाणी पाहतात. अशा माध्यमातून या ठिकाणी बघा, केंद्रात जो सरकार आहे त्याचा राज्यात सरकार असेल तर सरकारला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उपयोग या ठिकाणी होतो. आणि स्थानिक स्वराज्य असेल, राज्य असेल, केंद्र एका प्रकारचं सरकार असेल तर एकमेकांना सहकार्यातनं भरपूर या ठिकाणी निधी त्या ठिकाणी मिळू शकतो. निधी जर चांगला मिळाला त्या ठिकाणी चांगला विकास या ठिकाणी होऊ शकतो. आणि महेशदादा लांडगे यांनी या विधानसभेच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये शहरातले अनेक खूप प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले. ते 12.5% प्रश्न आहे, तो जी भूधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, तो त्या ठिकाणी मंजूर करून आणला. तुम्हाला माहिती असेल 2011 साली म्हणजे त्या काळातलं राष्ट्रवादी काँग्रेस सरकार किंवा त्या काळातल्या सरकाराने या शहराला शास्ती कराचा प्रश्न या ठिकाणी लादला. त्याचं जवळपास 950 कोटी रुपयाचं शास्ती कर या शहराच्या सामान्य नागरिकांवरती, गोरगरिबांवरती लादलेला होता. आणि जेव्हा 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी झाले त्या काळात त्यांनी 1000 स्क्वेअर फीटपर्यंत माफ केलं आणि 1000च्या पुढच्यांना 2000पर्यंत 50% केलं. अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला होता. या महायुती सरकार आल्यानंतर त्याचं 100% या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावलेला आहे. कुणालाही त्याचा शास्तीकर भरावा लागणार नाही. ज्यांनी आधी भरलेला आहे त्यांचं पुढच्या काळामध्ये समाविष्ट करून त्यांना डिस्काउंट या ठिकाणी देण्यात येणार आहे. जे भरले त्यांनाही फायदा होणार आहे, ज्यांनी भरलं नाही त्यांचं तर माफ झालेलं आहे. अशा पद्धतीने खूप प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले. एकूणच सर्वसामान्यांना दिलासा देताना ह्या उद्योग नगरीचं वैभव वाढवण्याचं काम महेश लांडगे करतील असं तुम्ही जे विवेचन केलेलं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान इथली जनता कोणाला करणार, 23 तारखेला कोणाचा निकाल लागणार, कोण विजयी होणार हे आपल्या समोर येईलच. आपला जो हा दौरा आहे असाच पुढं सुरू राहणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर व्यक्त व्हा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कॅमेरामन विक्रांतसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.